पुणे भेटेल. नहीं मैं कम इन मैडम. नमस्ते मॅडम. मिलिंद जाधव TV 10 कॅमेरा बॉडी कॅमेरा चालू आहे. काही अहो नाही मॅडम, काय माहिती का, आता तर आणखीन जास्त गरजेचं झालेलं आहे. त्याचं असं उत्तर देतो मॅडम. मी तुम्हाला कॅमेऱ्यावर सांगतो की तुमच्यासारखे अधिकारी जर असेल तर आम्हाला खरं कॅमेऱ्याची गरज नाही आहे. पण जगाचा अनुभव फार आणि आरोग्य विभागाचा अनुभव मागच्या वेळी पुणेकरांना तेवढासा चांगला राहिलेला नाही आहे. कारण का काही नाही आहे ना, आरोग्य महत्वाचं आहे, पण मी अधिकाऱ्यांबद्दल म्हणतोय, पण त्यातले तुम्ही नाही आहे. मी परत कॅमेऱ्यावर सांगतोय, आमच्या प्रेक्षकांना हे सांगतोय की हो हो, आता माझे महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत. एक म्हणजे तुम्ही सुद्धा एक तुमच्या डिपार्टमेंटचे प्रमुख आहात. अगदी वेटरनरी म्हटलं तर त्या विभागाच्या प्रमुखांना मी हे सांगतो की आम्ही 3 गोष्टीवर नागरिकांच्या दृष्टीनं जास्त विशेष लक्ष देणार आहे. आणि आम्ही म्हणजे काय TV 10चे 15 वॉर्डला 15 प्रतिनिधी तयार झालेले आहेत. तर आज मी येतोय, उद्यापासून कोणी येऊ शकेल आणि ते मोहल्ला कमिटीचे विषय तुमच्या संदर्भातले तुमच्यापर्यंत येऊन पोहोचवणार आहेत. त्यातले सगळ्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीनं आमचे 3 महत्त्वाचे मुद्दे काय आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आय कार्ड. तर आमचं असं म्हणणं आहे की आयुक्तांनी पहिले जे काही सगळे आयुक्त आहेत त्या सगळ्यांनी परिपत्रकं काढलेले आहेत आणि तरीही साधारणतः 75% लोक आय कार्ड घालत नाहीत, अधिकारी कर्मचारी सहित. तर याचं कारण काय आहे तेही आपण काढूया आणि आपण ती सवय त्यांना चांगली लावूया, हा एक उद्देश आहे. दुसरं आहे बायोमेट्रिक अटेंडन्स. मॅडम, जर अटेंडन्स होत नसेल तर नागरिकांना आपण कसं सांगणार की हे इथं अधिकारी काम करतात, तर ते प्रेझेंटच नाही आहेत. आणि तिसरं, येतात प्रेझेंटीत येतात आणि त्यानंतर अधिकारी बऱ्याच वेळा त्यांच्या केबिनमध्ये नसतात. हा आमचा सगळ्यांबद्दलचा अनुभव आहे. तर त्याच्या बाबतीत सुद्धा मुवमेंट रजिस्टर गमनागमन आता मी बघून आलेलो आहे. आणि आय कार्ड मी पण आयुक्त कार्यालयात जायचं असेल, मीटिंग असेल तर मी घालते. उलट तिकडे घालू नका मॅडम, नागरिकांना ते दिसलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे, पण कसं होतं ते सतत म्हणजे आता ते हे नाही म्हणजे ऍक्च्युली ते घातलं पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते आय कार्ड आणि आम्ही फील्डवर असताना पण घातलं पाहिजे. आता तुम्ही जे म्हणताय की टायमिंग, तर आम्हाला कसं होतं की आमच्या कार्यक्षेत्रात जेवढं आम्हाला सांगितलं, तर कालच्याच मीटिंगमध्ये माननीय आयुक्त सरांनी सांगितलं की 40% तुम्ही फील्डवर हे काम करा आणि 60% आपलं ऍडमिनिस्ट्रेशन. जोपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचणार नाही त्यांच्या अडचणी किंवा आमचे जिथे जिथे प्रोजेक्ट चालू आहे आम्ही तिथे ऍक्च्युअल बघत नाही किंवा प्रॅक्टिस काय चाललंय, कारण ऑन ग्राउंड वेगळं आमच्याकडे पोहोचणार वेगळं असं नको व्हायला. म्हणून त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही ऑन ग्राउंडला पोहोचा. तिथे स्वतः माझ्याकडे स्लॉटर हाऊस असेल, टॉप पॉइंट असेल, तर मला सकाळी ते करत यावं लागतं. तुम्ही जर 11 वाजता इथे आला नाही, मी अधिकारी म्हणून इथे नाही, तर मग ते सकाळी तिकडेच जाऊन येता येताच आम्ही आलो तर ते आउटगोईंग आणि इनगोईंग असं. मग तुमची प्रेझेंटी म्हणजे मला ते शंका विचारतो. आमचं आरोग्य डिपार्टमेंटचं तर रजिस्टर्ड पण आहे आणि आम्ही बऱ्याच वेळेला आमच्या मॅडम पण म्हणतात आम्हाला की जर असं असेल तुम्हाला जायचं असेल किंवा तुम्ही व्हिजिटला जाणार असेल तर आम्ही हे करत पण होतो, असं नाही की आम्ही केलं नाही. आणि ते रजिस्टरचे पण मला माहिती की असं अशा पद्धतीचं असतं. असं मी जरी मला आता मी जरी अधिकारी असेल की मला 3 वर्ष झाले ठीक आहे ऑलमोस्ट, असं आपण ते आयुक्तांना लागू आहे ऍक्च्युली. आणि ते रजिस्टर पण आहे, असं नाही की नाही. मी ते म्हणून म्हटलं मी मॅडम मी का सांगतोय त्याचं मी रेकॉर्डिंग आणि बघून आलेलं आहे. त्याच्यामध्ये रेकॉर्डच ठेवलेलं नाही आहे कमीत कमी आजच्या दिवसाचं. म्हणजे आता आम्हाला कसं होतं आम्हाला रिपोर्टिंग इन केस व्हिजिटचं तर झालंच, पण आम्हाला जर आज एखादी आम्हाला तर परवाचं प्रोजेक्टची माझी मीटिंग आहे प्रधान सचिवची, आम्हाला सांगून जावं लागतं. आमच्या HODनं सांगावं लागतं, ॲडिशनल कमिशनर रिपोर्टिंग केल्याशिवाय कसं मग ते त्याचा अपडेट पण द्यावं लागतं की मला मीटिंगमध्ये अशा अशा सूचना झाल्या, असे डायरेक्शन देण्यात आले. हे सुद्धा दुसऱ्या दिवशी आल्यानंतर म्हणजे मुंबईला जावं लागलं ते अजून दुसरे कुठे जावं ते पण आम्हाला काय म्हणायचं आहे जे परिपत्रक कुठे जातो हे अधिकार माहित पाहिजे आपल्या ऍटलीस्ट रिपोर्टिंग ऑफिसरला. आमचं उलट म्हणणं असं आहे
की नागरिकांना ते कळायला पाहिजे, नागरिकांना विश्वास बसण्याच्या दृष्टीनं की ही अधिकारी समजा गेले आहेत बाहेर तर त्या घरासाठी म्हणजे घरगुती कामासाठी गेल्या आहेत का कामासाठी गेल्या आहेत हे तिथं कुठे रेकॉर्ड असावेल. आता मी बघून आलेलं आहे, मला त्याचा मी ते सांगितलं. आम्ही सुट्टी घेतलं तरी आम्ही ते मेन्शन नाही नाही सुट्टीबद्दल म्हणत नाही. म्हणजे ठीक आहे हां, सुट्टीबद्दल नाही. हां ते पण आमच्या मेन्शन असतं. बरं, माहित असतं की नाही आता हे लिव्हवर आहे. नाही नाही सुट्टीचं ते म्हणजे मोठा प्रश्न आहे, कारण का सुट्टी असेल ना ती पेड असेल किंवा अनपेड असेल त्याबद्दल गमन अकाउंट म्हणजे इथले तर गेलेत ना त्याचा तो प्रश्न आहे. अर्थात मी हळूहळू आपण ॲक्टिव्ह होणार आहे की जेवणाच्या वेळासुद्धा ते आपल्याला म्हणजे ते सगळं आलेलं आहे त्याप्रमाणे पाळलं जात नाही. हे तुमच्यासाठी नाही आहे मॅडम, तुम्ही लोक म्हणजे काही आहे ते अगदी नियमात पाळता. हां त्यानंतर मी पण माझ्या सेवकांना म्हणत असते नाही ते म्हणजे हेड म्हणून तुम्ही ना इथून पुढे मीटिंग मध्ये तर मी असं करत की आले ना ऑफिसमध्ये तर एक ग्रुप आम्ही एक ग्रुप केला आमच्या स्टाफचा. बरं व्हेरी गुड. सेल्फी टाकायचा. अरे वा की बा मी आलोय ना किंवा मुक्कादम जातोय माझ्या मार्केटला गेल्यानंतर आता व्हेरी गुड 15 मार्केट आहे. आवडलं मॅडम. हा मार्केटमध्ये गेलोय पण मग तू पोहोचणार आहे 10 वाजता 12 वाजता मग सफाई कामगार करतोय की नाही कोणतरी हां येस येस मग त्याच्यावर तू सांग ना सर म्हणजे तू बाबा पोहोचलाय म्हणजे त्याच्यावरचा सुपरवायझर बघेल हा आलाय किती वाजता आलाय म्हणजे मी गेल्यानंतर जर अस्वच्छता दिसत ठीक आहे ठीक आहे आय गॉट द पॉईंट. आणि मी ते म्हटलं की आय कार्ड म्हणजे त्यानंतर बायोमेट्रिक अटेंडन्स. मॅडम बायोमेट्रिक अटेंडन्सची युनिफॉर्म मी तर म्हणेन युनिफॉर्म पण घातले नाही मुकादमांना युनिफॉर्म आहे एसआय लोकांना हो हो मी अधिकाऱ्यांना नाही आहे म्हणजे ठीक आहे आम्हाला नाही पण मी ग्राउंडला युनिफॉर्म मध्ये गेले ना तर एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. तुम्हाला एक ऑन कॅमेरा फीडबॅक देऊ का मॅडम. चतुर्श्रेणी आणि खालचे समजा किंवा पिऊन वगैरे असेल ना ते एकटेच महानगरपालिकेमध्ये 100% नियम पाळतात. त्यांच्या सगळ्यांचे आय कार्ड मी बघितलेलं आहे. त्यांचं जर बायोमेट्रिक अटेंडन्स मशीन चांगलं असेल नाही नाही मी मी मॅडम आम्ही आहे ना तुमच्याकडे फीडबॅक देत असतो. त्याच्यात तुम्ही सुद्धा आपण सिस्टम आपल्याला चांगली करायची. मी कुठली तक्रार करत नाही आहे, मी फॅक्ट सांगतोय ते सुद्धा मी कॅमेऱ्यावर बोलतोय कारण का नागरिकांना सुद्धा ते पोहोचायचं आपल्याला. चांगले अधिकारी मी नावं घेऊन सांगत असतो. तुमचं नाव घेऊनच मी सांगितलं की तुमच्याकडे आलेले माझे प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालेले आहेत. बरं आता म्हणजे एक मागचा मुद्दा आपला होता की रेबीज 0 रेबीज तर त्याच्यावर काय झालं कसं झालं तुमचं रेबीज नाही त्याचं हां त्याचं आपल्याला एकदा जरा त्याचा प्रोजेक्ट तयार करायचा आहे मॅडम की तुमचे वॅक्सिनेशनचं तुम्हाला किती फ्री द्यायचे परवानगी असते कशी असते. मी तर तयार आहे पण मागच्या नाही नाही मी बिलकुल म्हणणार नाही. मला प्रत्येक वेळी नाही मी कधीच म्हणत नाही. मी उलट मी कॅमेऱ्यावर सांगतोय मला व्हॉट्सअपवर मला एकदा कम्प्लीट करू द्या मॅडम. आपण छोटासा प्रोग्राम घेणार आहे आमची सगळी टीम असणार ते तुम्हाला खूप छान फोकस ते सगळं मी करायला तयार आहे. मला जर कळवलं प्रोग्राम असणार आहे. 6 जुलैला झुनोसिस डे आहे तर 6 जुलै हा झुनोसिस डे आपण सेलिब्रेट करतो. 6 जुलै अच्छा बरं ठीक आहे झुनोसिस डे असतो बरं त्यात आपण आलं म्हणजे आठवडा 2 आठवडा हां 1.5 आठवड्यातच आलाय. मला काय म्हणायचं आहे की मी पहिले जे आयुक्त आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब त्यांना मी त्यांना पर्सनली सांगितलं. ते सुद्धा व्हेटरनरी डॉक्टर असल्यामुळे मी त्यांना म्हटलं सर याच्यावर जरा जास्त काम करा. गोवा इज 0 रेबीज हां तर आपल्याला सुद्धा ते करायचं आहे. तर त्यांनी त्याच्यावर लगेच म्हणजे इतके खुश झाले ते. तर तेव्हापासून आत्तापर्यंत किती वॅक्सिनेशन आले किती झाले त्याचं कसं असतं बिलिंग वगैरे आपल्याला सगळं ते क्लिअर करायचं. आता एक महत्त्वाचा मुद्दा विशेष करून महिला अधिकारी जे आहेत आम्हाला तुमची काळजी आहे. नागरिकांच्या वतीने सुद्धा सांगतो तुमच्या केबिनमध्ये CCTV हा तुम्ही मागितल्याशिवाय म्हणजे देणार नाहीत. हां नाही माझी अशी इच्छा आहे की महिलांच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बसवलं पाहिजे आणि मी हे 2 वर्षापासून मी मागे लागलेलो आहे. अगदी भगवान पवार साहेब होते ना तेव्हापासून त्यांच्याकडे हां हां नाही आत्ता तर आणखीन काही महिला अधिकाऱ्यांचे आरोप झालेले आहेत. तर ते सुद्धा चुकीचं आहे ना. एखादा चुकीचा नागरिक आता समजा मी स्वतः एक नागरिक आहे तुम्हीचे म्हणजे माझे चांगले अगदी संबंध आहेत पण तरी जर काही कारणानं तुम्ही माझा जर आरोप केला समजा हां तर माझ्याकडे माझा निर्दोषी सिद्ध करण्यासाठी इथं काही नाही बघा मॅडम. हां आणि त्यामुळे हा बॉडी कॅमेरा सुद्धा मी तुम्हाला सांगतो की हा माझ्या सुरक्षेसाठी आहे. माझ्या सुरक्षेसाठी आहे. कारण का 2 आता घटना घडल्या. एक माझ्याबरोबर झालेल्या आहे आणि एका नागरिकाबरोबर आहे ओमकार कदम मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर मी असं म्हणतो की आम्हाला त्याच्यापेक्षा तुमची सुरक्षा जास्त महत्त्वाची.
तर तुमच्या केबिनमध्ये CCTV कधीपर्यंत येईल याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार आहात? तुमची लगेच अर्ज जर गेला तर आणखीन बरं होईल आणि मी त्याला फॉलोअप करीन. तुमचं बरोबर आहे. हा. म्हणजे ऍज अ म्हणजे वुमन म्हणून Exactly, की आम्ही exactly, सक्षम आहोत, exactly. पण तरी पण आजच्या या सगळ्या नाही सक्षम वगैरे आता अवलंबून ठेवायचं नाही. तरी म्हणजे प्रकार घडतात आहे सातत्याने. त्यामुळे CCTV इथं हवा आहे आणि विथ ऑडिओ. मी तुम्हाला हेही सांगतो विथ ऑडिओ असायला पाहिजे. तर कसं होईल, डिपार्टमेंट कडनं मागणी होते किंवा इलेक्ट्रिक डिपार्टमेंट देते. तुम्ही आतापर्यंत मागणी केली आहे का? आम्ही मागणी असं बाहेर तुम्ही मी म्हणतो पर्टिक्युलर मी त्याचा रेकॉर्डसह ठेवणार आहे की कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी मागणी केली आहे आणि मागणी करून त्यांना मिळालेलं नाहीये हे असं मला पोहोचायचं. असं बोललो होतो मीटिंग मध्ये, पण असं नाही मी जेव्हा मागणी म्हणतो म्हणजे लेखी मॅडम इथं लेखी लागतं सगळं. मी हे आयुक्तापर्यंत हा रिपोर्ट सगळा पोहोचवणार आहे. मी साधारणतः महिनाभर मध्ये आहे म्हणजे माझ्या केबिन मध्ये कोण एंट्री करते कोण बाहेर जाते हे क्लिअर दिसतं. आय वॉन्ट टू बी व्हेरी पर्टिक्युलर. केबिनमध्ये तुमच्या CCTV लावणं खूप गरजेचं आहे. जास्त वेळ तुम्ही केबिनमध्ये असणार आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे लेखी कधी देणार आहे तुम्ही? नाही आम्हाला कसं आलं तर आम्ही लगेच लेखी देऊन देऊ की देणार आहे किंवा तुम्ही रिक्वेस्ट करा ना मॅडम. तुम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर ते ऐकतीलच ना असं आमचं म्हणणं आहे. येस आणि ते 6 तारखेला यूज आहे पण त्याच्या अगोदर एक मला वेळ द्या की मागच्या ह्याचा रिपोर्ट काय की किती वॅक्सिनेशन झाले की आणि कशी असते हे वॅक्सिनेशनचं स्ट्रॅटेजी काय असते